खरं तर सर पर्वती मतदारसंघाकडे यंदा सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। या ठिकाणी शरद पवार यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी अतिशय प्रयत्न केले होते, सभा घेतल्या होत्या, मात्र तरी सुद्धा पर्वती या मतदारसंघामध्ये कुठेतरी भाजपचंच पारडं यावेळी सुद्धा जड असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहूयात थेट ग्राफिक्सकडे वळूया। बघा, संभाव्य आमदार म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना मतदारांनी पसंती दिलेली आहे। अश्विनी कदम यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे। माधुरी मिसाळ तर विद्यमान आमदार आहेत, पुन्हा एकदा जनतेने त्यांना संधी दिलेली आहे। संभाव्य आमदार म्हणून माधुरी मिसाळ यांचं नाव समोर आलेलं आहे। बघा, पर्वतीची जी लढत होती ती देखील अत्यंत महत्त्वाची होती। काही बोगस मतदानाचे देखील आरोप प्रत्यारोप झाले होते, पैसे वाटण्याचे प्रकार या मतदारसंघात झाले होते, मात्र पर्वतीच्या जनतेने मतदारसंघाने माधुरी मिसाळ यांच्या नावावर पसंती दिलेली आहे। बघतो आपण पर्वती मतदारसंघात संभाव्य आमदार म्हणून माधुरी मिसाळ ज्या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नावाला पुन्हा एकदा पसंती दिलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे। एकूणच माधुरी मिसाळ या आता खरं तर दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार होण्यासाठी सज्ज झालेले आहेत, तर दुसरीकडे पुन्हा एकदा अश्विनी कदम यांना पराभवाची धूळ चाखावी लागणार असं दिसतंय। दरम्यान माधुरी मिसाळ या संभाव्य आमदार होण्याची नेमकी कारण काय आहेत, त्यांनी नेमकी काय कामं केली आहेत त्या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल या ठिकाणी पर्वती मतदारसंघासंदर्भातली काय अधिकची अपडेट्स आहे? माधुरी मिसाळ का नेमक्या या ठिकाणी संभाव्य आमदार असू शकतात? पुण्यातील पर्वती मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। या लढतीमध्ये महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ निवडणूक रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अश्विनी कदम या निवडणूक रिंगणात आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसला बंडखोरी थोपवण्यात न आल्याने बंडखोर आबा बागुल हेही पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत। एकूणच आपण पाहिलं तर पर्वतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी यामुळे माधुरी मिसाळ यांना त्याचा फायदा होणार आहे। तर दुसरीकडे पर्वती मतदारसंघामध्ये भाजपचं जे संघटन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणची भाजपची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे माधुरी मिसाळ गेल्या 3 निवडणुका निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे 2024लाही माधुरी मिसाळ यांनी गेले 15 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर त्या परत निवडून येण्याची शक्यता आहे।